एफआयआर न करणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करतात। जबाबदार सर्वांवर गुन्हा दाखल केलाय। समितीच्या अहवालात जे दोषी येतील त्यांच्यावर कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमिडिया कंपनीचा अर्ज, दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातला सर्व व्यवहार रद्द होणार। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल, पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, तर व्यवहारात 1 रुपयाही दिला गेलेला नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली, चौकशीतूनच समोर येईल, अजितदादांचा खुलासा। नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेलं मला चालणार नाही, जमीन व्यवहाराबाबत काहीही माहिती नव्हती, चौकशी करून कारवाई करा, मुख्यमंत्र्यांशी बोललो, अजित पवारांकडून स्पष्ट। मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो, अजित पवारांना माहित नाही असं कसं? जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही? जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक। अमिडिया कंपनीत 99% शेअर्स पार्थ पवारांचे, मात्र जमीन व्यवहारात रजिस्ट्रीसाठी दुसरे डायरेक्टर दिग्विजय पाटलांना नेमलं। पार्थ पवार प्रकरणातून सुटणार नाहीत, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। जमीन खरेदी खात्यात कुठेही पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नाही, जमिनीची नोंदणी करायला आलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल, समितीच्या चौकशीअंती योग्य कारवाई करू, सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्याकडून स्पष्ट। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती बनवलेली आहे, 1 महिन्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मंत्री प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, विजय वडेट्टीवारांचा आरोप, उद्या सविस्तर माहिती देणार। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दादा गरड आणि अमोल खुने अशी आरोपींची नावं। धनंजय मुंडेंकडून मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी, जेवणात विष टाकून, औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा खळबळजनक आरोप। माझ्यासह जरांगेंनी आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा, आरोपांनंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, तर जरांगेंनीही नार्को टेस्टची तयारी दर्शवली। मला गाडीनं उडवून घातपात करण्यासाठी आरोपींनी धनंजय मुंडेंकडे गाडीची मागणी केली होती, पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंचा दावा, तर आजकाल एआयनं काहीही करता येतं, मुंडेंनी आरोप फेटाळले। जरांगेंना मारण्यासाठी दादा गरडला धनंजय मुंडेंनी 5 लाख दिले, करुणा मुंडेंचा आरोप, जरांगेंसह माझ्या विरोधातही कटकारस्थान रचलं, नार्को टेस्ट करा, करुणा मुंडेंची मागणी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास नाही, बाबा सिद्दीकींच्या पत्नीकडून हायकोर्टात याचिका दाखल, काही बिल्डरसह एका बड्या नेत्याचं याचिकेत नाव, 11 तारखेला सुनावणी। ऊसदर जाहीर न करता कारखाना सुरू ठेवल्यानं कोल्हापुरात स्वाभिमानी संघटना आक्रमक, दत्त दालमिया कारखाना समर्थकांसोबत बाचाबाची, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न। बेळगावातील ऊस उत्पादकांच्या हिंसक आंदोलनानंतर अखेर कारखानदार नरमले, ऊसाला 3,300 रुपये भाव देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय, हातारांगी टोल नाका परिसरात आंदोलकांचा जल्लोष। सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना। आशिया चषक ट्रॉफीचा वाद सोडवण्यासाठी आयसीसी कडून समिती स्थापन, भारत आणि मोहसिन नक्वी यांना समन्वयानं तोडगा काढण्याच्या सूचना। मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियानं नकार दिला होता।